नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मोहनदास सलामे अफेक्ट ऑफ लर्निंग मध्ये आपलं स्वागत करतो। आपण इयत्ता 12वी आर्ट समाजशास्त्र या विषयाच्या अंतर्गत 1 ते 6 चॅप्टर पूर्ण बघितलेले आहेत। त्यापैकी काही 3 चॅप्टरचे आपण स्वाध्याय सुद्धा अपलोड केलेले आहेत आणि जर ते तुम्ही बघितले नसतील तर चॅनलला प्लेलिस्टला भेट द्या, तिथून तुम्हाला ते पूर्णचे पूर्ण स्वाध्याय सुद्धा पाहायला मिळतील। त्याचप्रमाणे प्रश्नपत्रिका दिलेली आहे आणि सगळे डिटेल लेक्चर्स दिलेले आहेत, तर तुम्ही त्या पद्धतीने व्हिजिट देऊन पूर्णच्या पूर्ण माहिती गोळा करून घेऊ शकता आणि ते तुमच्या उपयोगी पडणार आहे। आणि त्याचप्रमाणे चौथं चॅप्टर आपण सुरू केलं होतं आणि ते पूर्ण केलं, भारतातील समाज परिवर्तनाच्या प्रक्रिया। तर समाज परिवर्तनाच्या प्रक्रिया ह्या चॅप्टर पूर्ण केल्यानंतर, हा पूर्ण चॅप्टर केल्यानंतर आता आपण त्याचा स्वाध्याय घेऊन आलेलो आहोत आणि हा स्वाध्याय तुम्हाला पूर्ण उपयोगी पडणार आहे, तुम्हाला अभ्यास करण्यासाठी सुद्धा उपयोगी पडणार आहे। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि अजून तुमच्या काय अपेक्षा आहेत, तुम्हाला काय एक्सपेक्टेड आहे, काय पाहिजे आहे, कुठली बाब आवश्यक आहे, जेणेकरून आपण त्या गोष्टी नवीन नवीन पद्धतीने अपलोड करू शकतो। आपण आता जसं समाजशास्त्र विषयाची सुरुवात केली आहे, तर आपण इंग्लिश मराठी याच्या आपल्याला ग्रामरचा भाग पण घ्यायचा आहे। तर तुमच्या काय अपेक्षा आहेत त्या सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये कळवा। जास्तीत जास्त लोकांचे कमेंट्स जर त्या पद्धतीचे आले तर आपण ग्रामरचा भाग पण मराठी आणि इंग्लिशच्या संदर्भामध्ये पूर्ण करून घेऊ, इयत्ता 11वी आणि 12वीचे। आणि 11व्या वर्गाचे सुद्धा व्हिडिओ आपल्याला अपलोड करायचे आहेत आणि ते सुरुवात करत आहोत, जेणेकरून तुमचे जे मित्र आहेत 11व्या वर्गामध्ये त्यांना सुद्धा त्याचा उपयोग होईल। तर सुरुवात करूया या नवीन स्वाध्यायाला। प्रकरण 4, भारतातील समाज परिवर्तनाच्या प्रक्रिया। तर चला वळूया स्क्रीन। पुनश्च आपण सर्वांचं अफेक्ट ऑफ लर्निंगमध्ये मी मोहनदास सलामे स्वागत करतो। इयत्ता 12वी विषय समाजशास्त्र, प्रकरण 4 भारतातील समाज परिवर्तनाच्या प्रक्रिया, त्याचा स्वाध्याय आपण घेऊन आलेलो आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जो स्वाध्याय दिलेला आहे हा स्वाध्याय तुम्हाला उपयोगी पडणारच आहे, पण यामध्ये एक बाब अशी आहे की काही जे मोठे प्रश्न आहेत ते थोडे शॉर्टमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे, ते तुम्हाला स्वतःहून जास्तीत जास्त पद्धतीने डिटेलमध्ये लिहायचे आहे, जेणेकरून तुम्हाला ते उपयोगी पडेल आणि चांगले मार्क्स तुम्ही गेन करू शकाल। त्याच्यासाठी पुस्तकाचा वापर करा किंवा व्हिडिओला भेट देऊन तुम्ही ते डिटेल ऐकू शकता पुन्हा। तर प्रश्न पहिला आहे, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। पहिला आहे, कामाच्या पद्धती सुरळीत बनवण्यासाठी संगणकीय प्रणालीचा उपयोग करण्यास काय म्हणतात? तर अंकीकृत रूपांतर असे त्याला म्हणतात। तिथं 3 ऑप्शन दिलेले आहेत। दुसरा आहे, शहरी जीवनशैलीचे व्यक्तिनिरपेक्षता म्हणतात। शहरी जीवनशैलीमध्ये आपल्याला पाहायला मिळते व्यक्तिनिरपेक्षता। प्रश्न ब आहे पहिल्यामधील, पुढील प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखा व दुरुस्त करून लिहा। आता इथं तुम्हाला काय करायचे असते, चुकीची जोडी जी असते ती खाली लिहायची असते आणि तिला दुरुस्त करून लिहायचं असते। तर पहिला आहे शहरांची वाढ, त्याला शहरीकरण म्हणतात। पाश्चात्य नक्कल करणे, पाश्चात्यांची म्हणजे पश्चिमेकडील लोकांची नक्कल करणे, त्याला आधुनिकीकरण म्हणतात। उत्पादनात वाढ, त्याला औद्योगिकीकरण म्हणतात। त्याचप्रमाणे तंत्रज्ञानाच्या संपूर्ण रूपांतरणासाठी केलेला उपयोग, त्याला अंकीकृत रूपांतर म्हणतात, असं इथं सांगितलेलं आहे। पण यापैकी कुठली जोडी चुकीची आहे ते तुम्हाला खाली लिहायचं आहे। तर चुकीची जोडी आहे पाश्चात्यांची नक्कल करणे, त्याला आधुनिकीकरण म्हणतात, ही चुकीची जोडी आहे। तर दुरुस्ती जोडी अशी आहे, पाश्चात्यांची नक्कल करणे, त्याला पाश्चिमात्यीकरण असं सुद्धा म्हटलं जाते। प्रश्न क आहे, प्रत्येक विधान वाचा आणि चौकटीत दिलेल्या योग्य संज्ञा ओळखून लिहा। शहरीकरण, औद्योगिकीकरण, अंकीकृत रूपांतरण एवढ्या गोष्टी इथं दिलेल्या आहेत। FYJCच्या प्रवेशासाठी महानगरामधील संगणकीय प्रणालीद्वारे होणाऱ्या प्रक्रिया त्याला काय म्हणता येईल? तर ते साधं आणि सोपं उत्तर आहे त्याचं, अंकीकृत रूपांतर। दुसरा आहे, उत्पादन प्रक्रियेतील यांत्रिकीकरण, ज्या ठिकाणी जास्तीत जास्त उत्पादन घेतलं जाते तर ते उत्पादन कशा मार्फत घेतलं जाते? तर उद्योगामुळे घेतलं जाते। मग उद्योग वाढत आहेत, ते वाढतात कशामुळे? तर ते यंत्रामुळे। आणि म्हणून उत्पादन प्रक्रियेतील यांत्रिकीकरण याचं योग्य उत्तर आहे औद्योगिकीकरण। प्रश्न ई, अधोरेखित शब्द बदलून वाक्य पूर्ण करा। या पहिल्याच प्रश्नामधील आहे औद्योगिक क्रांती, अधोरेखित शब्द म्हणजे इथं हायलाइट केलेला आहे, 16व्या शतकात घडून आली। तर याचे योग्य उत्तर आहे औद्योगिक क्रांती 17व्या आणि 18व्या शतकात घडून आली। काही भाग 17व्या शतकाचा होता तर काही भाग 18व्या शतकामध्ये होता, तेव्हा ही औद्योगिक क्रांती जास्तीत जास्त प्रमाणामध्ये घडून आली। नंतर दुसरं आहे, LPG धोरण श्रीमती इंदिरा गांधी यांनी अंमलात आणले। आता इंदिरा गांधी ह्या सुद्धा आपल्या भारताच्या पंतप्रधान होत्या, पण याचे योग्य उत्तर असं आहे LPG धोरण डॉक्टर मनमोहन सिंग यांनी अंमलात आणले। आणि डॉक्टर मनमोहन सिंग हे सुद्धा आपल्या भारताचे पंतप्रधान होते, पण त्याआधी जेव्हा ते
फायनान्स मिनिस्टर होते, त्यावेळी त्यांनी हा LPG धोरण अंमलामध्ये आणला होता आणि आपली अर्थव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्था ही रुळावर आणली होती. प्रश्न दुसरा, टिपा लिहा. अंकीकृत रूपांतरणाचे नकारात्मक परिणाम लिहा. कोणतं परिणाम लिहायचे आहे आपल्याला या ठिकाणी? नकारात्मक म्हणजे निगेटिव्ह. तर अंकीकृत रूपांतरणाचे नकारात्मक परिणाम हे खालीलप्रमाणे राहू शकतील आणि आहेत. जसा आहे पहिला, कृत्रिम बुद्धीचा विकास. या अंकीकृतीकरणामध्ये काय होते, संगणकाचा वापर सुरू झाला आणि त्यामुळे आपल्याला हवी असलेली माहिती अगदी क्षणार्धात आपल्याला मिळू लागली. आणि त्यामुळे काय झालं, व्यक्ती इतर बाबीवर अवलंबून राहायला लागला. म्हणजे तो स्वतःहून ज्या गोष्टी आधी शोधून घेत होता त्या गोष्टी आता तो संगणकामध्येच, बस एखादी गोष्ट काही कळली नाही तर सरळ सरळ जाणे आणि गुगल सर्च करणे याच बाबीवर अवलंबून असते. दुसरा आहे ई-व्यापार. आजकाल ऑनलाईन खरेदी विक्रीला अनन्य असे साधारण महत्त्व झालेले आहे आणि त्यामुळे काय झालं, त्याला जी वस्तू हवी असते ती घर बसल्या आता मागवण्याची पद्धत आहे आणि त्या संदर्भातील बरेचसे ॲप वगैरे तुम्हाला माहीत आहेत आणि टी व्हीवर सुद्धा आपण ॲडव्हर्टाईज बघतो आणि आपण कशा पद्धतीने ई-व्यापार होतो ते आपल्या लक्षामध्ये येते. म्हणजे एखादी परिस्थिती बंद आहे, स्टॉप आहे, तरी ऑनलाईन म्हणजे दुकानामध्ये न जाता आपल्याला पाहिजे ती गोष्ट आपण सहज मिळवू शकतो. आणि त्यामुळे काय झालं, मानव समाजाशी हा संपर्क कमीत कमी ठेवत आहे आणि त्यामुळे ई-व्यापार ज्या अंकीकृतकरणाच्या माध्यमातून होतो तिथंसुद्धा आपल्याला कुठंतरी निगेटिव्हिटी, नकारात्मकता पाहायला मिळते. तिसरा आहे, मोठ्या उद्योगांच्या छोट्या उद्योगावर विपरीत असा परिणाम झालेला आहे. यामुळे काय झालं, जे मोठे मोठे उद्योग आहेत त्यांचा विपरीत परिणाम हा छोट्या उद्योगावर झालेला आहे. त्यानंतर विपणन क्षेत्रावर झालेला परिणाम, ग्राहकांची वर्तणूक, शैक्षणिक आणि नोकरीच्या संधी, उत्तरदायित्वाची वाढलेली जबाबदारी आणि त्याचे परिणाम, आभासी जगात व्यक्तीच्या खाजगी जीवनाला निर्माण झालेला धोका, अशा अनेक आव्हानांना सामोरे जायचे असल्याने अंकीकृतकरणाचे नकारात्मक परिणामही आपल्याला पाहायला मिळतात. जेवढं अंकीकृतकरण चांगलं आहे तसंच काही बाबी आपल्याला नकारात्मक परिणामसुद्धा पाहायला मिळतात. नंतर दुसरं आहे, हे थोडं शॉर्टमध्ये लिहिलं आहे, याला तुम्हाला थोडा वास्ट करून लिहायचं आहे, डिटेलमध्ये लिहायचं आहे. औद्योगिकीकरणाचे परिणाम. औद्योगिकीकरणाचे परिणाम खालीलप्रमाणे बघा. कारखान्यांची वाढ. औद्योगिकीकरण वाढलं म्हणजे कारखाने वाढले म्हणजे काय होईल, गर्दी वाढायला लागते. औद्योगिकीकरणामुळे कारखान्यांची मोठ्या प्रमाणात वाढ झाली आणि त्यामुळे कारखान्यांच्या परिसरातील नागरिकांना अनेक आजारांना तोंड द्यावे लागले आणि त्याचमुळे कारखान्यातील परिसरातील जे नागरिक आहेत त्यांना दूषित पाणी पुरवठासुद्धा व्हायला लागलेला. आणि एवढंच नाही तर कारखान्याच्या सभोवती शहरं वाढायला लागले, कॉलनी वाढायला लागली आणि शहरामध्ये औद्योगिकीकरणामुळे शहरीकरणसुद्धा जास्तीत जास्त व्हायला लागलं. दुसरं आहे, रोजगाराची उपलब्धता. औद्योगिकीकरणामुळे कारखान्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आणि त्यामुळे कारखान्याच्या आजूबाजूच्या लोकांना रोजगार उपलब्ध झाला. ही एक बाब चांगली आहे, त्याचा हा एक परिणाम झाला. तिसरा आहे, शहरीकरणात वाढ. औद्योगिकीकरणामुळे शहरीकरणावर त्याचा परिणाम होतो. कारखान्याच्या वाढीमुळे लोकांना रोजगार उपलब्ध होत असल्यामुळे ग्रामीण भागातील लोकसुद्धा शहरात येऊ लागले. त्यामुळे शहरीकरण वाढ होऊ लागली आणि ग्रामीण भागातील लोक शहरामध्ये आले की ते इथंच सेटल होतात, ते इथंच राहतात आणि तिथं आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये गर्दी पाहायला मिळते आणि गावं ओसाड पडायला लागली बरेचसे. शेती आणि शहर हे एकामेकावर अवलंबून आहेत, तरीही जास्तीत जास्त लोकांचा कल मात्र हा शहराकडे व्हायला लागलेला आहे. प्रश्न तिसरा आहे, फरक स्पष्ट करा. औद्योगिकीकरण आणि शहरीकरण. तर औद्योगिकीकरण आणि शहरीकरणामध्ये काय फरक आहे, तर औद्योगिकीकरणामध्ये कारखाने आणि उद्योग यांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. तर आधुनिक शहरीकरण हा औद्योगिकीकरणाचा परिणाम आहे. औद्योगिकीकरणाचा परिणाम शहरीकरण आहे. आता औद्योगिकीकरण म्हणजे मोठ्या प्रमाणावर यंत्राचा वापर. ज्या ठिकाणी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये यंत्राचा वापर केला जातो त्याला औद्योगिकीकरण म्हटलं जाते. तर मोठ्या प्रमाणावर शहरात लोक येऊन स्थायिक होतात त्याला शहरीकरण आपण म्हणतो. पण औद्योगिकीकरणामुळेच शहरीकरण होते हे म्हणायला काही हरकत नाही. तिसरं आहे, औद्योगिकीकरणामुळे मोठ्या प्रमाणात उत्पादनात वाढ होते. औद्योगिकीकरण झालं म्हणजे जास्तीत जास्त उत्पादन निर्माण होते आणि शहरीकरणात मोठ्या प्रमाणात लोकसंख्येची घनता असते. लोक खूप असतात, कमी जागेमध्ये जास्तीत जास्त लोक असतात. आपण त्या संदर्भामध्ये व्हिडिओसुद्धा बघितलेला आहे. आता लोकसंख्येची घनता म्हणजे काय ते तुम्ही कमेंट्समध्ये लिहा. त्याचा व्हिडिओ डिटेल आहे, प्लेलिस्टमध्ये जाऊन विजिट द्या आणि तिथून बघून घ्या जर तुम्हाला माहीत नसेल तर. चौथा आहे, औद्योगिकीकरणामध्ये भांडवल केंद्रीय उत्पादन आणि श्रम केंद्रीय उत्पादनावर जास्त भर असते.
औद्योगिकीकरणामुळे. तर शहरीकरणामध्ये शहरी प्रशासन आणि कौशल्याधिष्ठित श्रम विभागणी आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे इकडे भांडवलावर आधारित आणि श्रमावर आधारित औद्योगिकीकरणामध्ये असते. म्हणजे जो कोणी मालक असेल त्याला स्वतःचा फायदा करून घ्यायचा असतो. तर शहरीकरणामध्ये काय होते, उद्योगामुळे शहरीकरणामध्ये वाढ झाली असल्यामुळे त्या ठिकाणी ज्याच्यामध्ये कौशल्याधिष्ठितपणा आहे त्याला जास्तीत जास्त योग्य पद्धतीचे त्याच्या श्रमानुसार काम मिळते, त्याच्या कौशल्यानुसार त्याला काम मिळते. तर आधुनिकीकरण आणि जागतिकीकरण, आता यामधील आपण फरक बघू. तर आधुनिकीकरण आणि जागतिकीकरण म्हणजे काय, आधुनिक विज्ञानाचे मानवी व्यवहारातील उपयोजन म्हणजे त्याला आधुनिकीकरण म्हणतात. तर जागतिकीकरण म्हणजे ज्यामुळे जगातील लोक एकाच वैश्विक समाजाने सदस्य बनतात अशा सर्व प्रक्रियांना जागतिकीकरण असं म्हटलं जाते. आता दुसरा यामध्ये आधुनिकीकरण हे तर्कशुद्ध स्पष्टीकरण देण्याच्या दृष्टिकोन आणि क्षमता याचा समावेश असल्याचे सिद्ध करते. आधुनिकीकरणामध्ये तर्कशुद्ध स्पष्टीकरण पाहायला मिळतो, तर जागतिकीकरणामध्ये ही एक बदलाची प्रक्रिया आहे, म्हणजेच हस्तक्षेप न करणे म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. ती बदलाची प्रक्रिया आहे जागतिकीकरण, तिच्यात हस्तक्षेप न करणे या पद्धतीने त्याच्याकडे पाहिलं जाते. आता आधुनिकीकरण हा उत्क्रांतीचा आणि प्रगतीचा टप्पा आहे. आधुनिकीकरण हा कसा टप्पा आहे, प्रगतीचा टप्पा आहे. तर जागतिकीकरण म्हणजे जागतिक व्यवस्थेवरील पगडा, जग वसुधैव कुटुंबकम अशी संकल्पना जागतिकीकरणामध्ये आपल्याला पाहायला मिळते. नंतरचा प्रश्न चौथा, खाली दिलेल्या संकल्पना उदाहरणासह स्पष्ट करा. तर संकल्पना दिलेल्या आहेत. पहिला अंकीकृत रूपांतर, आणि अंकीकृत रूपांतर हे फार महत्त्वाची बाब झालेली आहे, त्यामुळे तुम्ही याचा डिटेल अभ्यास करून ठेवा. अंकीकृत प्रणालीचा वापर म्हणजे विविध स्रोतांमधून एकत्रित केलेल्या माहितीचा उपयोग भिन्न भिन्न उद्दिष्टांसाठी करता यावा म्हणून त्या माहितीचे संगणकीय प्रणालीमध्ये रूपांतर केले जाते. कशामध्ये, संगणकीय म्हणजे कॉम्प्युटरच्या माध्यमातून रूपांतर केले जाते. आणि आज असा एकही क्षेत्र नाही जवळपास की ज्या क्षेत्रामध्ये संगणकाचा वापर होत नाही. प्रत्येक क्षेत्रामध्ये संगणकाचा वापर होतो आणि आज आपला मोबाईलसुद्धा संगणकासारखंच काम करत आहे. आता या ठिकाणी उदाहरण द्यायचं झालं तर पॉवर पॉईंट सादरीकरण आहे, प्रेझेंट याला PPT म्हणतो आपण, स्लाईड शो आहेत, ॲनिमेशन आहेत, आपल्याला ग्राफिक्स डिझायनिंग आहे, इत्यादी सगळ्या गोष्टी या अंकीकृत रूपांतरणाचा प्रकार दिसतो. तसंच तुम्ही एखाद्या मूवीच्या मागे बॅकग्राऊंड तुम्हाला चेंज झालेला दिसतो. आता काही त्या ठिकाणी प्रत्यक्षात जाऊन ते कामं करत नाही, पण ग्राफिक्स ॲनिमेशनच्या माध्यमातून सगळं बॅकग्राऊंड चेंज करून आपल्याला ते असं वेगळंच पाहायला मिळते. फॉर एक्झाम्पल तुम्ही बाहुबली मूवी जर बघितली असेल तर त्याच्या मागचा जो झरणा वगैरे आहे तो काही रिअल फॅक्टमध्ये नाही आहे, ते सगळं ग्राफिक्सची कमाल आहे. तर हा सगळा प्रकार कशामुळे घडतो, अंकीकृत रूपांतर यामुळे. दुसरा आहे शहरीकरण. इथंही हे आता थोडंसं शॉर्टमध्ये लिहिलं आहे आपण, ते तुम्हाला डिटेल लिहायचं आहे, मी आधीच सांगितलं. शहरीकरण, शहरीकरणासाठी सुद्धा तुम्ही व्हिडिओ पाहू शकता, त्याच्यावर सुद्धा आपण स्पेशल व्हिडिओ अपलोड केलेला आहे. शहरीकरण म्हणजे शहरातील वाढती लोकसंख्या होय. शहरीकरण होण्याचे अनेक कारणे आहेत, परंतु शहरीकरण होण्याचे एक मुख्य कारण म्हणजे औद्योगिकीकरण. आता औद्योगिकीकरणामुळे काय होते,